असेल यांनी हा घेतलेला निर्णय आहे आणि जरी राज्यावरती कर्जाचा बोजा असेल तरी सुद्धा राज्य हे काही शिल्की मध्ये नसतं। कर्ज घेऊन राज्य असेल केंद्र असेल हे सरकार सुरू असतं, महानगरपालिका असतील आणि कर्जाचा बोजा आहे म्हणून आपण आपल्या योजना राबवायच्या नाहीत असं काही नाही आहे। ही योजना आहे ही राज्यातील दीनदलित गोरगरीब कष्टकरी महिला वर्गाकरता आहे। राज्याची जबाबदारी आहे या महिलांना मदत करणं, त्यांचा दिनक्रम चालवण्याकरता सरकारच्या मार्फत थोडाफार हात लावणं आणि अशा पद्धती करता आणि याकरिता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांनी आणि मंत्रिमंडळ असतील आमदार असतील यांनी ही योजना जाहीर केलेली आहे। जरी खर्चाचा बोजा असेल तरीसुद्धा ही योजना अंमलबजावणी याची होणार आहे। अर्थ खात्याने त्यांनी त्यांचं काम केलं असेल, त्यांना जमा किती खर्च किती किती लायबिलिटी वाढणार आहे हे दाखवणं त्यांचं काम आहे। आपल्या राज्यावर खर्चाचा बोजा आहे तरीसुद्धा आपण हा राज्य चालवत असतो, अनेक योजना अनेक प्रकल्प राबवत असतो। शेवटी कर्ज घेणं हा काही गुन्हा नाही आहे, हा राज्याचा कारभार असेल। वैयक्तिक आयुष्यात सुद्धा आपण कर्ज घेत असतो आणि कर्ज घेऊन आपण ते कर्ज फेडत सुद्धा असतो। त्यामुळे आपण कर्ज घ्यायचं आहे म्हणून वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी आपण करत नाही असं नाही होत आहे। त्यामुळे कर्ज घेणं हा काही गुन्हा नाही आहे। मंत्रिमंडळ आणि सत्ताधारी पक्ष माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे, दीनदलित जनतेकरता महिलांकरता आहे। त्यामुळे ह्या योजना राबवल्या जाणार। हे बघा, चुकीच्या पद्धतीने विरोधी पक्ष एक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतोय। महाराष्ट्राकरता भरपूर प्रचंड असा निधी दिलेला आहे। वाढवण बंदर असेल, मेट्रो प्रकल्प असतील, METP प्रकल्प असेल, अनेक प्रकल्प आहेत। मी गेल्या आठवड्यात सुद्धा या संदर्भात आपल्याला विस्तृतपणे माहिती दिली। काल आमचे खासदार धैर्यशील माने यांनी सुद्धा लोकसभेमध्ये याचा उहापोह केला। केवळ लोकांचा गैरसमज निर्माण करणे, महाराष्ट्रासाठी काय दिलं नाही अशा पद्धतीने प्रचार करणं हा विरोधी पक्षाचा डाव आहे आणि महाराष्ट्रातील जनता या दिशाभूल करण्यासाठी हे प्रयत्न आहेत, परंतु यांनी काही होणार नाही आहे। महाराष्ट्राकरता जे भरभरून दिलेलं आहे ते लोकांसमोर आम्ही मांडणार आहोत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।